हाय, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. सो आम्ही जात होतो इंडिया गेट पाहायला. ते इंडिया गेट पाहण्यासाठी सर्वात आधी आम्ही मेट्रो बुक केली होती, जी की होती राजीव चौकची. राजीव चौकमध्ये आल्याच्यानंतर सर्वात आधी आम्ही तर सॉफ्टी खाल्ली. सॉफ्टी खाल्ल्याच्यानंतर आम्ही जे गेट नंबर पाहत होतो की म्हणजे राजीव चौकचं पण खूप सारे गेट असतात, तर कुठल्या गेटमधून जायचं आम्हाला माहिती होतं, तरी पण माझ्या भावाला दाखवण्यासाठी आम्ही ते केलं. त्यानंतर एवढे मोठे सीड्या पाहून तर मला तर चक्करच आली बा, की कसं चढायचं बा म्हणून. तरी पण कसंबसं आम्ही त्या सीड्यावर चढायलो. मी आहे कमी आणि माझे भाऊ आहेत जास्त, त्यामुळे ते पुढे पुढे गेले आणि मी मागे राहिली. त्यानंतर मी डिसाईड केलं की इंडिया गेट कसं जायचं. त्यामध्ये ते ऑटो टॅक्सीवाले होते, त्यामुळे आम्ही ऑटोने गेलो. इंडिया गेटमध्ये पोहोचताच आम्ही पाहिलं की इंडिया गेट जे आहे ते साधं बंद झालेलं होतं. तर आम्ही विचार केलं की आम्ही गेट नंबर 2मध्ये जर काही असेल वगैरे तर जाऊन पाहूया बा म्हणून. तर आम्ही तिकडे जाऊन पाहिलो. लाईटिंग वगैरे पाहून त्यांची की थोडं होप आली की चला बा थोडं बहुत पाहू शकते आम्ही, कारण की मी सुद्धा एवढं जवळून पाहिलेलं नव्हतं. दिल्लीमध्ये येऊन इंडिया गेट न पाहणं, दिस इज नॉट फेअर गाईज. त्यामुळे आम्हाला जास्त पाहायला नाही मिळालं. त्यानंतर आम्ही गेलो आहे पालिका मार्केट म्हणतात त्याला. आम्ही तिथे गेलो आहे, पण एवढं महागडं हा मार्केट आहे, खूप जास्त आहे. इथे तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुम्हाला हवं आहे. त्यामध्ये तुम्हाला हँडबॅग्स जर हवं आहे तर तुम्हाला नवीन नवीन व्हेरायटीचे हँडबॅग्स मिळेल. तुम्हाला ट्रॉली बॅग हवा आहे, ट्रॉली बॅग मिळेल. शूज हवे, शूज मिळेल. स्पोर्ट्स शूज वगैरे सगळे मिळेल. स्लीपरसुद्धा मिळेल. जुते मुलींकरितासुद्धा खूप सारे इथे असतात सामान, जे की तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर इथे स्लीपर्स होते मुलींकरिता, ते मला खूप जास्त आवडले होते, पण ते माझ्या साईजचं नव्हते, त्यामुळे मी घेतलं नाही. इथे त्यानंतर माझी बहीण बघा मस्त ते इथं ट्रायस करून बघत आहे की कसं वाटतंय बा म्हणून हातामध्ये. तो कडा तिला आवडला नसल्यामुळे तिने काही घेतलं नाही आणि सर्व काही बंद झालं, उशीर झालं होतं. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आम्ही आता घरी जायचं. तिकीट काढल्याचं नंतर आम्ही घरी गेलेलो. भेटूया आता पुढचा व्लॉगमध्ये.